नमस्कार, मी अभिजित मोडक. आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपलं स्वागत आहे. तर जसं आपण मागच्या आठवड्यात लाईव्ह केलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे 6 आणि 8 तारखेच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला सगळीकडे पाऊस पाहायला मिळाला आणि हा पाऊस सर्व दूर होता. म्हणजे जसं आपण बोललो होतो की पूर्ण मुंबई महानगर पूर्ण प्रदेशभर आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. त्याप्रमाणे पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा आणि रायगड जिल्हा एवढ्या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. आणि त्याचं कारण आपण आधीच सांगितलं होतं की जे पश्चिम विक्षोभ आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो, जे उत्तर भारतेवरनं पूर्वेकडे सरकत असतं. तर त्याची प्रणाली ह्या वेळेस त्याच्यापासून जो निर्माण होणारा चक्राकार वाऱ्यांची स्थिती ती महाराष्ट्रापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत त्याची जी ट्रफ आहे ती सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली. म्हणून त्याच्या आधारे आपल्याला या आठवड्यामध्ये पाऊस होणारे आपण भाकीत केलं होतं. तर त्याच्यानुसार आज संध्याकाळी पहिले पालघर जिल्ह्यापासून पावसाला सुरुवात झाली. डहाणू, पालघर, विरार असं करत हळूहळू मुंबई, ठाणे आपल्याकडे पाऊस झाला. तर सगळीकडे पाऊस साधारणतः 8 आणि 10च्या मध्ये हा आपल्याला पाहायला मिळाला. आणि पावसाच्या पूर्वी पहिले आपल्याकडे धुळीचं वादळ पाहायला मिळालं आणि ते सुद्धा सर्व दूर होतं. म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्हा सगळीकडे पहिले धुळीचं वादळसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि धुळीच्या वाऱ्यामध्ये वेग जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचा होता. म्हणजे आपल्याकडे बदलापूरमध्ये 57 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग होता, तर काही ठिकाणी 60 ते 65 किलोमीटर प्रति तासाचा वाऱ्याचा वेग पण झाला. आणि त्याच्यानंतर पाठोपाठ पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर त्यात आपल्याकडे बदलापूरमध्ये 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आणि पाऊस पडण्याच्या वेळेस वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे आपल्याकडे तापमान जे आहे घसरून 21 डिग्रीवर तापमान आपल्याकडे स्थिरावलं. त्यामुळे आज इतर दिवसापेक्षा आज आपल्याला संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे पाऊस पडल्यानंतर गारवा जास्त जाणवला. कारण शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला संध्याकाळी रात्रीसुद्धा गरमच वातावरण असतं, पण जेव्हा पाऊस पडतो त्यामुळे पावसाच्या प्रभावामुळे आपल्याकडे तात्पुरतं थंड वातावरण तयार होतं. आणि जसं आपण आधीच सांगितलं होतं की याचा परिणाम आपल्याला 3 ते 4 दिवस दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशीच शक्यता आपल्याकडे पावसाची उद्या दुपारनंतर 8 तारखेला आणि थोड्याफार प्रमाणात 9 तारखेला. तर असं पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याकडे ही अशी परिस्थिती पाहायला मिळेल. पण सगळ्याच दिवस पाऊस होईल असं आपण काही ठोसपणे सांगू शकत नाही. ढगाळ वातावरण निर्माण होऊन 1-2 सरी यायच्या शक्यता असतात. आणि गडगडाटी पाऊस झाला तर एक थोड्या वेळ एक काही मिनिटांसाठी एक थोडा जोरदार पावसाची सर अशी येऊ शकते. पण दिवसभर असा काही पाऊस आपल्याला पाहता येणार नाही. तो दुपारच्या क्षणातच थोड्या प्रमाणात आपल्याला पाऊस येताना दिसेल. आणि जेव्हा वादळाचा वेग वगैरे असेल तेव्हा आपलं झाडांची फांदी वगैरे पडझड होण्याची शक्यता ही नेहमीप्रमाणे असतेच. त्यामुळे तेव्हा आपण झाडाच्या आजूबाजूला आडोसा वगैरे घेणं टाळावं. आणि विद्युत तारा किंवा विद्युत खांबच्या जवळसुद्धा थांबायचा आपण म्हणजे प्रयत्न त्याच्यापासून लांबच राहावं. म्हणजे बिल्डिंगच्या खाली वगैरे आडोसा घेतला तर ठीक आहे, कारण वादळी वाऱ्यांमध्ये कधी एक फांदी तुटेल किंवा कुठली विजेची तार पडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे ते आपण खबरदारी त्यावेळेस पाळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा वादळी वारा सुटेल तेव्हा आपण कुठले झाड किंवा लाईटीचे खांब, स्ट्रीट पोल याच्याजवळ आपण थांबायचं नाही. तर हा सुद्धा पावसाच्या परिणामामुळे आपल्याला जवळजवळ 2 तास लाईट बदलापूरच्या बऱ्याच भागात आपल्याला नव्हती. त्यामुळे जेव्हा वादळी वारे चालू झाले त्याच्यानंतर जी लाईट गेली ती 2 तासानंतरच लाईट पुन्हा आली. तर ते वादळीच्या वाऱ्यांच्या परिणामामुळे कुठे कुठे झाडांच्या फांद्या वगैरे पडतात, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. कारण आपल्याकडे अजूनही मुंबईच्या धर्तीवर आपल्याकडे अंडरग्राऊंड आपल्याकडे विद्युत प्रणाली नाही आहे. म्हणजे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे नाही आहे. तर मुंबई साईडला लाईट जात नाही. त्याचं कारण तेच आहे, कारण मुंबईला जे सगळे विद्युत वाहिन्या किंवा इलेक्ट्रिक जे आहे ते सगळं केबलद्वारे अंडरग्राऊंड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे खांब पडणं किंवा असं झाडाची फांदी पडून लाईट जाण्याचा प्रकार नाही आहे. त्यामुळे मुंबई परिसरात आपल्याला लाईट जाताना दिसत नाही. पण आजूबाजूच्या बाकी शहरात कल्याण, डोंबिवली, आपल्याकडे बदलापूर, कर्जत, नंतर तुमचं वसई, विरार या सगळ्या भागामध्ये पाऊस झाला की लाईट जाणं आहे सामान्य आहे. कारण त्याचं एकच कारण आपल्याकडे अजूनही आपण अंडरग्राऊंड विजेची जी
यंत्रणा आहे ती अजून आपण विकसित नाही केलेली. तर ते मुंबईच्या धर्तीवर इतर MMR रिजनमध्ये सुद्धा प्रशासनाने अंडरग्राऊंड विद्युतचं काम हाती घेतलं तर आपल्याला जो पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्याच्या वेळेस लाईट जायचं जे समस्या आहे ती समस्या आपली कमी होऊ शकते. पण ट्रुथास्तरी तसं काही नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याकडे पहिला पाऊस झाला की लाईट ही जातेच. तर हे नेहमीचं समीकरण आहे. त्यामुळे त्याच्यात काय आपण बदल करू शकत नाही, कारण तुमच्याकडे प्रणालीच तशी नाही आहे की वादळी वाऱ्यांच्या वेळेस पण तुम्हाला अखंडित वीज पुरवठा मिळू शकेल. त्यामुळे तो भाग झाला. पण पावसाचं आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे पुढचे 2 ते 3 दिवस पण ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि त्याचा आपण म्हणजे जरी हा वळवाचा पाऊस असला मे महिन्यामध्ये साधारणतः पूर्व मान्सूनचा वळवाचा पाऊस पडतो. पण वळवाचा पावसाचा फरक असा आहे की तो संध्याकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यासह येतो, पण त्याची जी दिशा असते ती पूर्व दिशावरून येते. पण आता जो पाऊस आहे आपल्याकडे हा नेहमीप्रमाणे आपण उत्तर पश्चिम या भागातनं येताना पाहिला. म्हणजे पहिली सुरुवात पालघरपासून सुरू होऊन हळूहळू तो ठाणे मुंबईकडे पाऊस सरकला. तर ह्याचं कारण तेच आहे की आपण जे सांगितलं पश्चिम विक्षोभ जे आहे त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो, ते सक्रिय असल्यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या वर कमी दाबाचं एक क्षेत्र तयार झालं आहे. आणि त्याच्यामुळे तिकडं तर आपल्यापेक्षा मुसळधार पाऊस आहे. आणि आपल्याला त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे ढगाळ वातावरण होऊन आज आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. आणि हे आपण 2 दिवसापूर्वी लाईव्ह केलं होतं तेव्हाच आपण सांगितलेलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस यायची शक्यता आहे, तापमानमध्ये पण घट येईल. तर त्याचाच परिणाम आपल्याला 6 तारखेला आज आला. तर उद्या 7 आणि 8 तारखेला सुद्धा शक्यता आहे. पण तो पाऊस पडेलच याचं काय आपण शाश्वत शिकवत नाही, किंवा कुठल्या भागात पडेल कुठल्या भागात नाही ते जेव्हा ढगांची निर्मिती होते त्याच वेळेस आपल्याला ते समजतं. म्हणजे कधी म्हणजे मुंबईला पडेल तर आपल्याकडे नाही पडणार, किंवा पालघरला होईल, रायगडला होईल. तर असं वेगळ्या भागामध्ये वेगळी स्थितीनुसार ढग जिथे निर्माण होतील त्याप्रमाणे पावसाची शक्यता आहे पुढच्या आपल्याला 2 ते 3 दिवस पाहायला मिळेल. म्हणजे जरी हा वळवाचा पाऊस असला पण तरी याच्यामध्ये जे घटक आहेत ते वळवाच्या पावसाचे नसून पश्चिम विक्षोभ जे उत्तर भारतामध्ये थंडीमध्ये जो पावसाळाचा हंगाम असतो त्याचाच एक भाग, त्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम विक्षोभ म्हणतो, जे उत्तर भारतातून आपल्याला पूर्वेकडे जाताना सरकताना दिसतं. त्यामुळे म्हणजे उत्तर भारतात तर हा पाऊस जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये सुद्धा पडतो ह्या प्रभावामुळे. तर त्याचा प्रभाव आपल्याला यावर्षी मे महिन्यापर्यंत पण पाहायला मिळतो. त्यामुळे पश्चिम विक्षोभाच्या कारणामुळे आपल्याकडे हा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे पुढचे 2 ते 3 दिवस ही जी प्रणाली आहे हवामानाची ती तशीच गुजरातवर सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या आसपास मुसळधार पाऊस राहील. आपल्याकडे त्याचा असर कमी होऊन आपल्याकडे 1-2 सरी हलक्या मध्यम सरी आपल्याकडे पडण्याच्या शक्यता आहेत पुढचे अजून 2 ते 3 दिवस. म्हणजे 9 मेपर्यंत तरी ही शक्यता आहे. तर रोजच पडेल असं नाही, काही एखाद दिवस पडेल एखाद दिवस नाही असंही होऊ शकतं. पण शक्यता आपल्याकडे जी आजपासून आपल्याला पाहायला मिळाली तसेच 7, 8 आणि 9 अजून 2 ते 3 दिवस आपल्याला अजून पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर हळूहळू पुन्हा पावसाचं जे शक्यता आहे ती कमी होईल. पण आता जसंही आपला मे महिना चालू आहे तर हा उन्हाळ्याचा महिना आहे. त्यामुळे 2 ते 3 दिवस पावसाळीच्या कालावेळेस आपल्याकडे म्हणजे पावसाचे जे 2 ते 3 दिवस कालावधी आहे त्या दरम्यान आपल्याकडे तापमान कमी झालेलं दिसेल. दिवसाळ्यात तापमान 37-38 डिग्री तापमान असतं, ते आपल्याकडे 34-36 वर यायची शक्यता आहे पुढचे 2-3 दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाळी हवामुळे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला पावसाचं उन्हाळ्याच्या चटक्यापासून पण आपल्याला सुटका मिळणार. त्यामुळे कमाल तापमान आहे पुढचे 2 ते 3 दिवस कमी राहील. आणि हळूहळू जसं पावसाचा जोर ओसरेल किंवा पावसाची चिन्ह कमी होतील तसं पुढच्या आठवड्यापासून परत तापमान वाढायला आपल्याकडे सुरुवात होईल. आणि जे नेहमीचं 37-38 डिग्री आहे ते तापमान पुन्हा आपल्याला हळूहळू पाहायला मिळेल. तर हेच आपल्या आजच्या साठीचं अपडेट होतं हवामानविषयी, की म्हणजे बदलापूरसह आजूबाजूच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीसह पूर्ण मुंबई महानगर प्रदेश, रायगड, रत्नागिरी म्हणजे उत्तर कोकण, पालघर जिल्हा सगळीकडे आपल्याला आज पावसाच्या काही सरी पाहायला मिळाल्या 15-20 मिनटाच्या. आणि त्यामुळे सगळीकडे वातावरण आल्हाददायक होऊन हवेत गारवा निर्माण झाला. तर हे आजच्या बाबतीतचं आपलं आजचं लाईव्ह म्हणजे याच्यासाठीच आपण अपडेट घेतलं
की आज पाऊस किती झाला आपल्या बदलापूरमध्ये, त्याचं आपण विश्लेषण केलं. नंतर वाऱ्यांचा वेग, तापमान कसं राहील त्याची पण आपण चर्चा केली. आणि हे असं वातावरण अजून 2 ते 3 दिवस पुढे एक 8 ते 9 मेपर्यंत राहायची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात किंवा पहाटेच्या सत्रात आपल्याला 1-2 सरी अशा पावसाच्या पुढे पाहायला मिळतील अजून 2 ते 3 दिवस. तर हेच आपलं हवामानविषयीची आजची माहिती होती. जर आपल्याला हे फेसबुक लाईव्ह आणि माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांनी आत्ता पाहिलं नाही ते आपल्या वेळेनुसार पाहून घेतील अपडेट. आणि पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसासाठी पण अशी स्थिती असल्यामुळे जेव्हा वादळी वारा किंवा पावसाची शक्यता असेल तेव्हा आपण प्रत्येकाने जेव्हा बाहेर आपण असू तर तेव्हा आपण आपली काळजी घ्यावी. तर आजच्यापुरती एवढंच. तर आपण पुन्हा उद्या वगैरे पाऊस झाला तर आपण पुन्हा असंच रात्री लाईव्ह करू आणि किती पाऊस झाला आणि काय त्याचा परिणाम आणि किती आकडेवारी आहे. जर पाऊस झाला तर आपण त्याच्याबद्दल पुन्हा आपण उद्या अपडेट घेऊया. तर आतापुरती एवढंच. धन्यवाद. शुभरात्री.